नमस्कार मित्रांनो, आज एक पुन्हा नवीन कविता आपल्या समोर घेऊन येत आहे। कविता तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टीवर आधारित अशीच असते माझी। ही कविता आहे आपल्या नातेसंबंधांवरती। बरेचदा आपण नाती जुळतो, आपले नाते जुळतात आणि आपण एकमेकांशी संवाद साधतो, एकमेकांशी चर्चा करतो आणि काही गोष्टींची देवाणघेवाण करतो। मग या नात्यामध्ये कशा गडबडी किंवा कशा घटना घडतात त्याचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। कविता म्हटलं तर कुठेतरी अनुभव असतो, कुठेतरी ऐकलेलं पाहिलेलं असतं आणि त्याचं एक वेगळ्या त्रयस्थ नजरेने पाहणं आणि ते उतरवणं कागदावर म्हणजे ही कविता, असं माझं मत आहे। आशा करतो आपल्याला आवडेल। कवितेचं शीर्षक आहे गुंता नात्याचा। तुम्ही समजू शकता की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असेल, भांडणं असतील किंवा काहीतरी वेगळं असेल। तर सुरुवात अशी आहे कवितेची, गुंता नात्याचा प्रश्न भारी डोकेदुखीचा, होताच गैरसमज पुरे ना कुणी कुणाचा। आता मला सांगा, या प्रत्येक वेळेला असं होतं, काहीतरी गैरसमज होतो, मग भांडणं होतात, मग दुरावले जातात लोक। असा हा विचित्र गुंता आहे। याच्या पुढच्या वेळी अशा आहेत, सर्व दूरवर त्वरित पसरतो वनवा हा असा, हर एक उचलतो मोका तेल ओतण्याचा, हर एक उचलतो मोका तेल ओतण्याचा। म्हणजे बघा, ही गोष्ट वनव्यासारखी बाहेर पसरते आणि मग प्रत्येक जण आपल्या परीने त्याच्यामध्ये मीठ, मसाला, मिरची जे काही त्याला टाकता येण्यासारखं असतं तो त्याच्यामध्ये सोडतो आणि याच्यातून आणखी गैरसमज वाढत जातात, गैरसमज वाढतात, नाती बिघडतात आणि संबंध कुठल्या कुठे निघून जातात। सर्व दूर त्वरित पसरतो वनवा असा, प्रत्येक जण उचलतो मोका तेल ओतण्याचा, प्रत्येक जण उचलतो मोका तेल ओतण्याचा। तसं पाहिलं तर खरी गरज जपण्याची हल्ली नात्यांना मैत्री, ओळख वा असो संबंध रक्ताचा, मैत्री, ओळख वा असो संबंध रक्ताचा। म्हणून हल्ली या धावपळीच्या काळामध्ये आपल्याला नाती जपणं फार गरजेचं आहे। त्यासाठी काही करायची वेळ आली तर करायला हवं। सहाय्य, मदत कशी काय होईल, विसरावा का अनुभव सर्व काही कोरोनाचा। मला सांगा, कोरोना काळामध्ये प्रत्येक जण थोड्याफार फरकाने या एकटेपणात असेल किंवा दुखण्यात असेल, एकटा पडला होता आणि तेव्हा नात्यांची, माणसांची गरज त्याला जाणवली होती। ही कायम जाणवावी, अर्थात कोरोना सदृश्य काही दुखणं येऊन ती जाणवावी असं म्हणणार नाही मी, परंतु ती सतत ओढ राहावी एकमेकाची आपल्याला, याची गरज आहे। त्यासाठी हा उपद्व्याप किंवा हा त्याचा संदर्भ इथे घेतला मी। पुढच्या वेळी अशा आहेत, सांभाळून घेता आत्मसन्मान आपला, सांभाळून घेता आत्मसन्मान आपला, तरीही सुप्त मनी उरतो गुंता नात्याचा, तरीही सुप्त मनी उरतो गुंता नात्याचा। बऱ्याचदा होतं असं की समोरच्याने काही कारण नसताना आपल्याला मदत केली आहे किंवा आपण मदत केलेली असते कोणाला तरी, कोणाच्या उपयोग पडलेला असतो, कोणी पडतो आपल्याला। मग त्यावेळेला अचानक कुठेतरी अंतर्मनात जाणवायला लागतं की हा कसा काय आला आपल्याकडे किंवा हे कसं काय झालं। तसा काही संदर्भ नव्हता, रेफरन्स नव्हता आणि कारणही नव्हतं। मग समोरचा का आला आपल्याकडे, काय कारण असावं। तर बऱ्याचदा असं होतं की माणूस आपल्या मनानेच विचार करायला लागतो आणि या गोष्टीचा नको तेवढा मनस्ताप करून घेतो, फाटे फुटायला लागतात आणि पुन्हा नात्याचा गुंता पूर्वपदावर येतो। असं हे नात्याच्या गुंत्याचं कवितेतलं वर्णन तुम्ही आम्ही बऱ्याचदा अनुभवलं असेल, असं येऊ नये कोणाच्या वाट्याला, पण हे गुंते बऱ्याचदा आपल्या वाट्याला येतात आणि आपण त्यातून प्रसंगी निघतो बाहेर आणि आपलं काम सुरळीत करत असतो। आशा करतो आपल्याला कविता आवडली असेल। आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू लवकरच।